धन्यवाद सर. धन्यवाद पाटील साहेब. धन्यवाद हल्ल्याकर. मराठी चालेल? मला वाटतं कारवारपर्यंत मराठी चालते म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. बराच वेळ येऊन बसलेला असणार तुम्ही आणि कंटाळला पण असणार, बरोबर? थोडंसं बोलूया. म्हणजे मस्तक आहे ना ते घराकडे फिरणार नाही. ओके. सगळे हॉलमध्ये आहेत का घरी आहेत? पक्का हॉलमध्ये असलं तर बरं आहे मला बोलायला, नाही तर घराकडे जर मन फिरत असेल तर फायदा. फौजी माणसांना थोडंसं गरम केलं तर ते बरोबर मनाचं परिवर्तन करून हॉलमध्ये बसतील. पण तुम्हा लोकांना शेतकऱ्यांना कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे हॉलमध्ये जर बसवायचं असेल तर जोरात टाळ्यांचा गडगडाट केला पाहिजे वरती हात करून. सर्वांना माझी विनंती आहे, हात वर करा. ओके, हात वर. हा, पहिलीचा क्लास चाललाय आता. हल्ल्याला पहिली वेळ आहे ना. सर्वांनी आपल्या ठिकाणी आपणासाठी इथं टाळ्या वाजवायचे. अजून जोरात जोरात. खूप चांगलं, मस्त मस्त. अजून जोरात. ज्यांचे हात गरम झाले त्यांनी हात खाल करायचे. गरम झाले का हात खाल करायचे. आणि ज्यांना वाटतंय मी गरम झालो त्यांनी खाल बसायचं. खूप खूप धन्यवाद. मोठ्यांच्याकडून माफी मागतो. माझ्यापेक्षा जे मोठे वयाने असेल त्यांनी उभं राहायला मजबूर केलं त्या लोकांना, त्यामुळे माफी मागतो. बाकी आपल्या वयाच्या खालती असतील त्यांना पण माफी मागायची गरज नाही आहे, त्यांचं चालतंय. ओके. काहीतरी सकाळपासून आल्यापासून काही शिकला, काही समजवलं व्यंकटेश्वराबद्दल? नाही? ओके. व्हिडिओ बघितला? व्हिडिओ दाखवला. शेतकरी वर्ग जो पण आला त्याने हात वर करा. जे संस्थेचे शेअर्स घेतलेले आहेत मग मला काही प्रॉब्लेम नाही. मग सगळं काही तुमच्यासमोर सांगू शकतो, होय ना? आपली लोक आहे म्हणजे तुम्ही संस्थेशी जुळला म्हणजे संस्था तुमची, त्यानुसार तुम्ही आमचे संस्थेचे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, का जुळला? कोणी पण उभे राहून बोलू शकते. ह्या संस्थेशी शेअर्स घेऊन 1100 रुपये का दिला? 1100 ना? हा, कोणी बोलू शकेल? कुठेही सवलत मिळेल याकरिता आम्ही बोलत आहे. काय बरोबरची सवलत, काही औषधाची सवलत, इतर काही संस्थेतून काहीतरी आमच्या रैतांना सुखी होण्यात ह्याकरिता आम्ही विचार करून याच्यामध्ये शेअर घेतलेला आहे. मस्त मस्त. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत. म्हणजे इथं पूर्ण क्लिअर होते की तुम्ही या संस्थेशी आपल्या शेतकरी बांधवांना फायदा घेण्यासाठी, म्हणजे मी जर शेतकरी असेल तर मला सुद्धा फायदा व्हायला पाहिजे या संस्थेच्या माध्यमातून, हेच धोरण घेऊन जुळलाय ना? होय, बरोबर. अजून कोण सांगू शकते? बसा सर. अच्छा, ऐकून घ्या. थोडं मराठी समजते तुम्हाला? झालं ना मग काय कन्नड आणि मराठी काय हो. 1947 पासून कन्नड मराठी म्हणून आम्ही आंदोलन करून मरून गेलो. काय फरक पडला नाही. गव्हर्नमेंटला नाही पडला तर आम्हाला काय पडणार आहे? भाषा ही इम्पॉर्टंट नाही हो, आपल्याला समजायला यायला पाहिजेत. मला कन्नड लिहिता बोलता आणि समजता येते, फक्त बोलायला येत नाही. इंग्लिश कसं आपलं लिहायला वाचायला येते पण बोलायला येत नाही, समजते थोडंफार. तशी कहाणी माझी पण आहे. त्याचं कारण आहे, 10वीपर्यंत एक सब्जेक्ट होता तो पास झाला. 10वी नंतर आम्ही
हो, देशाच्या सेवेसाठी मग कधी संपर्क आलाच नाही कन्नड लोकांशी. पूर्ण गाव मराठी. एक सब्जेक्टमुळे थोडं कन्नड लिहिता वाचता येते. तर आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं नाही आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड चेअरमन माननीय डॉक्टर शिवाजी शामराव डोळे सरांच्या उपस्थितीमध्ये मी कर्नाटक हेड डायरेक्टर यल्लाप्पा जमरूचे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो की या संस्थेच्या माध्यमातून हल्ल्या, दांडेली, अळणावर इथल्या सर्व छोट्या मोठ्या गावांना या संस्थेच्या माध्यमातून लाभ मिळावा. आपण सर्वजण जर एकत्र आलो तर देशाची क्रांती करत करत आपला सुद्धा उद्धार करू शकतो आणि हे जरुरी आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून जेवढं पण शेतातून धान काढलं गेलं, जेवढं पण झाडावरती फ्रुट्स घेतलं गेलं, त्या कष्टाचं फळ आपल्याला भेटलेलं नाही. आर्मीमध्ये जाणारा प्रत्येक मुलगा हा शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं ह्याची जाणीव आपल्याला प्रत्येकाला आहे. कोणत्याही आमदार खासदारचा मुलगा आर्मीमध्ये गेलेला नाही. जर आपल्याला एवढं कळतंय की आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी काय केलेलं आहे, एक शेतकरीच्या मुलासाठी शेतकऱ्यानं काय केलेलं आहे, तर आपण फौजमधून रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्यासाठी का उतरून ग्राउंडवरती उतरून काम करू नये, आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी एक चांगला मार्ग का निवडू नये. फौजमधून आल्यानंतर आपल्या एक्समॅनला कोणी विचारते का हा साहेब आपला कुठला प्लॅटफॉर्म उभं राहिलेला आहे का? नाही उभं राहिलेलं आहे. यापुढे तर आपण आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहू आणि शेतकऱ्यांना ज्या सवलती पाहिजेत त्या देऊ करून त्यांच्या आत्महत्या तरी थांबवू. राबायचं दिवस रात्र मातीमध्ये तळपायाच्या नखापासून ते केसापर्यंत आपण झिजायचं, मातीमध्ये लोळायचं आणि त्याचं बेनिफिट मधल्या एजंटांनी, डीलरांनी, APMC मार्केटमधल्या दलालांनी खायचं. कोणी असेल तर सॉरी बोलतो, त्या गोष्टीकडे मी जात नाही. पण खरोखरच आपला शेतकरी वर्ग या सगळ्या दलालांच्या माध्यमातून मोठा झाला का, हा पूर्ण देशाच्या समोर प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही देशाच्या 2.5 करोड एक्समॅनच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याकडे पोचायचं आणि त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची फळं मिळावं यासाठी प्रयत्न करायचं. खतं, बियाणं, फर्टिलायझर्स गव्हर्नमेंटकडून सबसिडीच्या रूपात काढून आणायची आणि आपल्या शेतकऱ्यांना देऊ करायची. ह्या विजन आणि मिशनच्या सोबत ही संस्था स्थापन केली गेली आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये पहिला संस्था रुजू झाली. पूर्ण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह असल्यामुळे पूर्ण देशामध्ये जाण्याची परमिशन आहे आणि आपण खूप भाग्यशाली आहोत की या संस्थेचे सर्वात पहिला मेंबर्स म्हणून जोडलं गेलेलं आहे. आज सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 1.5 लाख सभासद झालेले आहेत संस्थेचे 5 वर्षामध्ये, 5.5 वर्षामध्ये. आणि त्यापैकी 90,000 शेतकरी आपले कर्नाटकचे आहेत. आता 90,000 शेतकऱ्यांच्या घरापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून खतं, बियाणं, फर्टिलायझर पोचवायचं काम आम्ही स्टेप बाय स्टेप करत चाललेलो आहे. कर्नाटकमध्ये बेळगावला जर हेड ऑफिस असेल तर बेळगावमधून तिथून हब केलं खताच्या दुकानचं, फर्टिलायझरचं, आणि तिथून खानापूर, हुबळी, धारवाड, हावेरी, बैलोंगल, नेसरी आणि महाराष्ट्र कोल्हापूरपर्यंत आपली झेप गेलेली आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ पाहिजे आणि त्या वेळेनुसार खूप काही चांगलं काम होत आहे. आज आपल्याला 5 वर्षामध्ये जर 7 ठिकाणी जाऊन तालुका डिस्ट्रिक्ट लेवलवर काम करता आलं आणि अदर स्टेटमध्ये 10 स्टेटमध्ये जाऊन सुद्धा काम करता आलं तर आपण कर्नाटकच्या प्रत्येक शेतकऱ्याला, महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याला या संस्थेच्या माध्यमातून सुदृढ बनवू शकतो. इतकी या संस्थेमध्ये ताकद आहे. बरेच मंत्री होऊन गेले, खासदार होऊन गेले, आमदार होऊन गेले, कुणाच्या घरचे असतील तर माफ करा, पण आजपर्यंत इतक्या मोठ्या लेवलचा विचार कोणीही केला नाही. आर्मीचे जनरल तर होऊन गेले, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री पण होऊन गेले,
पण आमच्या शेतकऱ्यांचा किंवा आमच्या फौजी लोकांचा कुणीही विचार केला नाही. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर ह्या देशाला चालवणारे दोनच कोण, शेतकरी आणि जवान आणि किसान. रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून किसानांनी हित काम करायचं शेतामध्ये. होतंय ना तुमच्याकडे? नाही काय वेगळं आहे? लाईट मिळते का फुल पाण्याची? कमी भेटते, कधी कधी रात्रीचं भेटते. जाता ना रात्रीचं? काय आमच्याकडे जातात. बटाटा खाताय ना तुम्ही? बटाट्याला पाणी द्यायला रात्रीचं जावं लागतंय, कारण दिवसभर लाईट देत नाही उन्हाळ्यामध्ये. एवढी मेहनत तुमची केलेली, त्या प्रकारेच आमच्या जवानांनी जिथं पंछी पंख मारत नाही, 9-9 मध्ये ड्युटी करायची, जिथं आपल्या एक 4 साथीदारांची तोंड बघायची, त्याच्या जरी बघतो म्हटलं तरी कोण दिसत नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये काम करून यायचं आणि सिव्हिलमध्ये त्याला 15,000 रुपयावरती दंडाकडून उभे करायचं. का साहेब, राष्ट्रपती रँक लावून आल्यानंतर त्या राष्ट्रपती रँकची इज्जत राहिली का? मध्ये बंद व्हायचं असेल, गव्हर्नमेंटच्या नजरा गव्हर्नमेंटची नजर बदलायची असेल किंवा आपल्या बाहेरच्या लोकांची नजर जर बदलायची असेल तर सर्व एक्समॅनांनी सोबत येऊन शेतकऱ्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. जगाचा पोशिंदा मानलेला शेतकरी जगाला जर पोसत असेल तर त्याने आत्महत्या का करावी? प्रश्न मोठा आहे. आणि फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नाही आहे, पूर्ण देशाचा आहे. या देशाच्या 2.5 करोड एक्समॅनांनी जर थांबलं तर आपल्या देशाचे 100 करोड शेतकरी हे आपल्या संस्थेचे भागीदारी होतील. आणि त्या भागीदारी झालेल्या शेतकऱ्यांना मी खुल्लपणे सर्व सहकारितेच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं त्यांना सुविधा सबसिडीच्या स्वरूपात किंवा कमी रेटच्या स्वरूपात दिली जाईल. शेतकऱ्याला याच्यापेक्षा जास्त पाहिजेच काय? आपल्या पिकाला पिकवलेल्या पिकाला किंवा फळांना 1 रुपये जरी एक्स्ट्रा भेटली तरी शेतकरी खुश असतो. इतकं जर माहीत असेल तर आपण या संस्थेच्या माध्यमातून 4-5 रुपये एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न का करू नये? आज कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, गोवामध्ये, केरळमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तमिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये काजू होते, पण गव्हर्नमेंटला माहीतच नाही. न माहीत असल्या कारणामुळं आणि डाटा त्यांच्याकडे नसल्यामुळं गव्हर्नमेंट बाहेरून काजू इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट केल्यानंतर देशाची इकॉनॉमिक ग्रोथ घटते. हाच प्रयत्न जर आम्ही सर्व 7 स्टेटमध्ये जाऊन केला आणि तिथली काजू जर शेतकऱ्यांची घेतली आणि डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती त्यांचं बेनिफिट म्हणजे पैसे पाठवून दिले तर शेतकऱ्यांना, काजूधारकांना गव्हर्नमेंट MSP देणार का नाही? देईल? अहो देणार ना. बाहेरची काजू मागविल? नाही मागवणार, कारण गव्हर्नमेंटकडे डाटा नसल्यामुळेच बाहेरची काजू मागवतं. आपल्या देशामध्ये चावल किती होतो, म्हणजे धान किती होतं, किंवा ऊस किती होतो, किंवा मका किती होतो, बटाटे किती होतात, कांदे किती होतात, कोणत्याच गोष्टीचा गव्हर्नमेंटकडे डाटा नसल्यामुळे MSP घोषित करायला गव्हर्नमेंट घाबरतं. आज आंदोलन करून चाललेले आहेत. मागच्या 5 वर्षापासून देशामध्ये मंत्रालयाच्या समोर आंदोलन चालू आहे, पण गव्हर्नमेंटनं काय केलं का? नाही केलं. आंदोलन करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही साहेब, स्ट्राईक करून सॉल्व्ह होत नाहीत. मग आपण आपला मार्ग का बदलू नये? आपल्या शेतकऱ्यांसाठी सहकारिताच्या माध्यमातून का बेनिफिट देऊ नये? हा सर्व विचार करून या संस्थेची स्थापना केलेली आहे. 1000चा शेअर्स माझ्या ओळखीचा होता, त्यानं जास्त फोर्स केलं म्हणून तुम्ही घेतला असं नाहीये सर. काय होतंय, तुमच्यासाठी 1000 रुपये खूप मोठी रक्कम आहे हे आपल्याला कळून चुकलंय. कारण शेतकऱ्याला 1000 रुपयाची रक्कम काय असते ते शेतकऱ्याचा मुलगाच ओळखू शकतो. कुठल्या आमदार खासदारच्या मुलाला 1000 रुपयाची किंमत कळणार नाही, डॉक्टर इंजिनियरच्या मुलाला कळणार नाही, पण आपल्याला कळते. ते 1000 रुपये त्या शेतकऱ्यांना कसं कमवलेत ते आपल्याला चांगलं ज्ञात आहे. मग तुम्ही 1000 रुपये फुकटमध्ये द्यायचे काय? तर हा द्यायला पाहिजेत, फुकटमध्ये द्यायला पाहिजेत. 1000 रुपयाचं काय तर बेनिफिट भेटलं पाहिजे म्हणून द्यायला पाहिजेत ना.
मग मेंबरशिपमध्ये आला तर त्याचं जर बेनिफिट भेटत असेल तर आपल्या गावच्या प्रत्येक घराघरामध्ये शेअर्स का जाऊ नये? प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. झाड लावलं तरी 8-10 वर्ष घेतं ना फळ द्यायला. तसंच या संस्थांचं असतं. अवघ्या 5.5 वर्षामध्ये आम्ही जे काम करून दाखवलेलं ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह गृहमंत्री हे या संस्थेची वाहवा करतात. कोणी काँग्रेसचं असेल तर सॉरी, मी राजनीतीची गोष्ट करत नाही आहे, पण देशाला चालवणारे लोक जर आपल्या संस्थेची वाहवा करत असतील तर आपल्याला संस्थेबद्दल गर्व वाटला पाहिजे. कारण तुम्ही सर्व या संस्थेचे भागभांडवलात शेअर्स होल्डर आहात, म्हणजे तुमची संस्था बनते. कळालेत? ज्यांना वाटते काहीच कळेना त्याने हात वर करायचं, म्हणजे मला कळेल की मी बडबडतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. तुम्ही जर गपचीप राहिला तर मला 2च गोष्टी कळतील. हा, फास्ट व्हायला जरा सवय. मला फक्त एवढंच कळतंय की 2 गोष्टी होतील. मी बोललेल्या गोष्टी या तर तुम्हाला सगळ्या समजायलेत, नाहीतर काहीच नाही समजायलेत. नमस्कार. आपल्या देशाला चालवणारे हे 2 व्यक्ती आहेत. एक जवान आणि दुसरा किसान. आणि जवान हा किसानचाच मुलगा असल्यामुळं जर आपणच ह्या देशाच्या शेतकऱ्यांच्या बद्दल विचार नाही केला तर कोण करणार? आतापर्यंतचा काळ गेला. आता कुणी काय केलं, कसं केलं त्याच्यावरती फोकस न करता आपण आपल्या जीवनाचा शिल्पकार शेतकरी आणि जवान आपल्यासाठी काय करू शकतात, या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य होऊन मिळू शकतं याच्यावरती फोकस करायला पाहिजेत. काही लोक म्हणतात की आपल्याला हळल्याला का अजून का कृषी सेवा केंद्र दिला नाही, ऑफिस दिला नाही. हक्क आहे तुमचा, मिळणार, पण थोडंसं टाइम लागणार. कारण 6 वर्षामध्ये काय काय करणार? 7 ऑफिस कर्नाटकमध्ये घेऊन येऊन 7 ठिकाणी जर कृषी सेवा केंद्र दिली तर हल्ल्याळमध्ये येणार नाही असा डाऊट ठेवण्यात काय अर्थ नाही. बरोबर? त्यामुळं दटून राहा. प्रयत्न चाललेले आहेत आमचे तुमच्यापर्यंत पोचायचे आणि त्या माध्यमातून आपण पोचू. प्रत्येक गावामध्ये एक शेअर्स प्रत्येक घरामध्ये गेला पाहिजेत. 18 वर्ष वय पूर्ण असेल तर कोणताही भारतीय नागरिक या संस्थेचा शेअर्स होल्डर घेऊन सभासद बनू शकतो. आणि सभासदाच्या माध्यमातून जे सुविधा आहेत या संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सहकारिता मंत्रालयाच्या सोबत त्या सर्व सुविधा तुम्ही घेऊ शकता. शेतकऱ्याने आपल्या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी गव्हर्नमेंटकडे न जाता आपल्या संस्थेकडे यावं आणि शेतकऱ्याने हमीभाव मिळवून घ्यावा. आपले धान किंवा फळं विकल्यानंतर जे पैसे होतील त्याला भागभांडवलच्या स्वरूपात, कॉन्ट्रीब्युशनच्या स्वरूपात या संस्थेमध्ये ठेवावं आणि त्याचं 15% वर्षभरात रिटर्न घ्यावं. म्हणजे शेतकऱ्याचा पैसा हा मेहनतीचा असल्यामुळं बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये न जाता आपल्या संस्थेमध्ये राहावा आणि संस्थेनं त्या पैशाला उद्योगमध्ये लावून त्याचं रिटर्न द्यावं. आजपर्यंत आपण बँकांना, पोस्ट ऑफिसनं मोठं केलं. बँका, पोस्ट ऑफिस कोणामुळे मोठे झालेत? रयताने आणि फौजीनं. बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये ठेवून आम्ही बँक आणि पोस्ट ऑफिसला मोठं केलं आणि आमच्या परतावा स्वरूपात फक्त 5 ते 6% पदरात पडले. मग आमच्या पैशांची व्हॅल्यू तीच आहे का? मग अशी आपली एक संस्था का नसावी ज्या ठिकाणी आपणच सभासद राहू, आपणच आपल्या संस्थेला मोठं करू, आपणच आपल्या पैशांना व्हॅल्यू घेऊ आणि आमच्या शेतकऱ्यांचा माल संस्थेकडे पोचू आणि संस्थेच्या माध्यमातून मिळणारं खतं, औषध पाणी, पेस्टिसाइड्स किंवा बियाण हे घेऊ आणि शेती करू. आज शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. लागत कास्ट मात्र जास्त होते आणि उपजाऊ कास्ट मात्र कमी भेटते. म्हणजे एखादं पीक लावताना खर्च जास्त आणि विकताना कमी. काय पिकवता येतं? ऊस तर सगळीकडेच आहे देशावर. आणि काय स्पेशल? भात.
भात पण तकरीबन आणि स्पेशल असं मका. आमच्या माध्यमातून मक्याला 2400 रुपये हमीभाव MSP भेटलेले आहे. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या माध्यमातून MSP भेटलेले आहे मक्याला. येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये खरेदी चालू होईल मका आणि भाताची. भाताला सुद्धा MSP गव्हर्नमेंट घोषित करेल, कारण गव्हर्नमेंटचा पूर्ण फोकस इथेनॉलवरती आहे. आणि देशाचा सहकारिताच्या मंत्रालयापासून पहिला प्रोजेक्ट व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंगच्या नावाने गेलेला आहे. अमित शाह सहकारिता मंत्रालयाचे हेड आहेत आणि त्यांनी 10 प्रोजेक्ट मधले 9 प्रोजेक्ट या सहकारिता संस्थेला आपल्या संस्थेला देण्याचा पूर्णपणे आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे की आपण हे 10 ठिकाणी देशामध्ये इथेनॉलचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प लावू. आज तुम्हाला वाटेल की हा संस्था आपल्यासाठी काय करेल, पण येणाऱ्या दिवसामध्ये ऊसावरती सुद्धा फोकस करून बाय प्रोडक्ट बनवले जातील. इथेनॉलसाठी सुद्धा ऊसाचा उपयोग केला जाईल. मका, भात, ऊस, रताळ ह्याला सुद्धा प्रोसेसिंगमध्ये घेतलं जाईल आणि तो समय येणार. आज जर 6 वर्षामध्ये संस्थेनं 400 करोडच्या प्रोजेक्टवरती जर काम केलेलं आहे, प्लस 750च्या प्रोजेक्टवरती काम करते इथेनॉलवरती, तर 6 वर्षाच्या या कालावधीमध्ये हे साध्य झालं तर ते फक्त तुमच्या आणि आमच्या शेअर होल्डरच्या माध्यमातून. याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं आहे, कारण तुम्ही शेअर्स घेतला, आपल्या एक्समॅनवरती विश्वास केला आणि एक्समॅनच्या माध्यमातून संस्थेवरती विश्वास केला. काही लोकांचे पैसे होते ते कॉन्ट्रिब्युशनच्या स्वरूपात ठेवला. त्या पैशाचं चांगलं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये शेअर्स राहायला पाहिजे, जेणेकरून एका गावामध्ये कोणतंही स्पेसिफिक पीक घेतलं जाईल तर त्या पिकाला लागणारं सुरुवातीपासूनचं ते एंडपर्यंत म्हणजे पीक उपजाऊ करून घेईपर्यंत जो काही मार्गदर्शन पाहिजे तो मार्गदर्शन संस्था करेल. शेतकऱ्याला शिकवायची गरज नाही. ऑलरेडी आधीच सगळे केस पांढरे झालेले आहेत. काही जणांची गेलेले आहेत शेती करत करत, त्यांना आम्ही शिकवू शकत नाही. पण लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्यामुळं किंवा ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती हरपलेली आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं खूप जरुरीचं आहे. 1990च्या दशकामध्ये म्हणजे आपण ज्या वेळेला लहान होतो 10वीपर्यंत 94पर्यंत म्हटला तरी चालेल, आम्ही ऑर्गॅनिक खाल्लेलं आहे, सेंद्रिय शेतीचं फळ खाल्लेलं आहे, सेंद्रिय शेतीची भाजी खाल्लेली आहे. म्हणजे जिथं गोबरचा जास्त इस्तेमाल होत होता ना, युरिया, DAP हे सगळं नंतर आलेलं आहे. हायब्रिड बीज हे सुद्धा नंतर आलेलं आहे. कच्चा कॅबेज किंवा कच्चं काही पण खाल्लं तर रोग नव्हते. आज त्यावेळेला आपण नदी नाला झरण्याचे पाणी जरी पिलं तरी कुठेही रोगराई नव्हती. पण आज दुःखाची गोष्ट आहे, ज्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करणारे शेतकरी आहेत त्या ठिकाणी सुद्धा BP, शुगर, थायरॉइड, कॅन्सर सारखे रोग 60 ते 70% लोक ग्रस्त आहेत. ह्याला कारणीभूत कोण हो? आपणच आहे. कारण आपल्याला युरिया जिथं झाडाला हिरवळ आणण्यासाठी 1 चमचे गाठलं जातं 3 महिन्यामध्ये, तिथं आम्ही पसाबरोबर मूठभर केलं. जेवढं पोटाला लागतं ना तेवढंच खाल्लं, झाडानं तेवढंच खाल्लं आणि बाकी उरलेलं पाण्याच्या स्वरूपात मातीत मेन पाण्यामध्ये मिक्स झालं पावसाच्या पाण्यामुळं आणि ते पाणी आपण प्यायला लागलो. त्याच्यामुळे रोगराई वाढायला लागली. ज्या फ्रुट्सला किंवा व्हेजिटेबलला भाजीपाल्याला आपण खातो त्या भाजीपाल्यामध्ये सुद्धा युरिया, DAP, DTPचे रासायनिक गुण असल्यामुळे ते आपल्याला शरीराला हानिकारक आहेत. आता तर ठीक आहे, कमीत कमी आम्ही लहान असताना तेवढेच एक वयाच्या 15-16 वर्षापर्यंत तरी चांगलं खाल्लेलं आहे, आपल्यासाठी ठीक होतं. अनुमान लावलं जातं आपलं वर्ष जर 60 वर्ष जगण्याचं तर पुढच्या पिढीचं काय? भेसळ चालू झालं ना सगळं. अंडा पण आला आपला प्लॅस्टिक, ऐकलंय कुठं का नाही? तुम्ही जर उत्तर दिला नाही ना मी इथून पळून जाईन. कारण कसं आहे, मी बडबड जाणार, तुम्ही उत्तर दिला नाही तर मला कळणारच नाही. हां, तू सांगायलाच ते बरोबर,
त्यांना समजायलंय. अंडा आलं डुप्लिकेट नाही आलं खाल्यानंतर 6 महिने 5 महिन्यानंतर आपली प्रक्रिया चालू करते, खाईपर्यंत काय वाटत नाही. मटर डुप्लिकेट आले तुमचे हिरवे मटर. दूध शॅम्पू पासून बनायला सुरुवात झाली. हळद भेसळ मिक्स करून बनायला चालू झाली. प्लॅस्टिकचे तांदूळ यायला सुरुवात झाली. असे पदार्थ जर आमच्या नेक्स्ट जनरेशन म्हणजे आमच्या लहान मुलांना जर खायला दिलं तर त्यांची प्रकृती किती दिवस जिवंत राहील? 40 वर्ष लय झाले, 30 वर्ष. मग त्या मुलांच्यासाठी आमच्या ज्या सेकंड जनरेशन आहे त्यांच्यासाठी आम्ही विचार करायला नको? जर त्या मुलांचं भवितव्य वाढवायचं असेल त्या मुलांना, कारण देशाचं भवितव्य त्यांच्यावरती डिपेंड आहे. देशाचा जर विचार केला तर शेती ही जैविक शेती, रासायनिक शेती सोडून आपल्या सेंद्रिय शेतीकडे वळवलं पाहिजेत. एक समय होता की शेतामध्ये गांडूळ नावाचा प्राणी होता, गावठी भाषेत कॅडू, बरोबर? हां, कॅडू म्हणतात, आमच्याकडे पण गावठीत म्हणतात. शेतामध्ये 1 एकर जमिनीमध्ये त्यावेळेला गांडूळ खत तयार होत होतं, कुदरती 2 टन अनुमान लावला गेलाय. आणि ते कुठेतरी आता संपलेलं आहे. कशामुळं? ह्या युरिया DAP DTP हे सगळे इस्तेमाल केल्यामुळे तो मरून गेला. मग शेतकऱ्याचा मित्रच मेला. मग तुम्ही जे खायला जे रासायनिक पदार्थांचा इस्तेमाल करून खाल्ल्यामुळे आपल्या परिस्थिती बदलणार याची बी आणि शेताची पण. कार्बन शेतातला संपून गेला. परत त्या शेतीला म्हणजे भारताच्या संपूर्ण शेतीला जर काय उपजाऊ करायचं असेल, गांडूळसारखा मित्र जर त्याच्यात पाहिजे तर आपल्याला जैविक शेती म्हणजे सेंद्रिय शेतीवरती फोकस केला जायला पाहिजेत. गव्हर्नमेंटचा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे की युरिया बंद करायचं. यावर्षी युरिया मिळाली खूपच कमी शॉर्टेज, कारण गव्हर्नमेंटनं सर्क्युलेट केलेलं आहे की तुम्ही युरियाचा भार कमी करा. हळूहळू युरिया टोटली बंद करणार आहेत. दुर्भाग्याची गोष्ट आहे आपल्या देशामध्ये पंजाबसारख्या ठिकाणी कॅन्सरची ट्रेन स्पेशल चालते. म्हणजे त्या ट्रेनमध्ये फक्त कॅन्सरवालेच पेशंट हॉस्पिटलला पोचवायला. आणि एक काळ होता पंजाब हे सुदृढ शहर मानलं जात होतं शेतीच्या बाबतीत, शेती प्लस औद्योगिक क्षेत्रामध्ये. मग हे असंच होत राहिलं तर आपल्या मुलांचं भवितव्य काय? कोणीतरी पुढे यायला पाहिजेत आणि खास करून एक्समॅननी पुढे यायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या बरोबर मिळून काम करू शकतात. आपल्या संस्थेच्या माध्यमातून जुळलेल्या शेतकऱ्याला त्यांच्या पिकांना घेताना, त्यांची पिकवताना मार्गदर्शन जर करत असेल व्यंकटेश्वरा, तर प्रत्येक घरामध्ये शेष याच्यासाठी पाहिजेत की आपल्याकडे असलेले देशाचे जे MSc ॲग्री होल्डर, BSc ॲग्री होल्डर किंवा ॲग्री क्षेत्रामधले एक्सपर्ट ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की कोणत्या प्रकारे खेती केली पाहिजेत. यासाठीच या संस्थेशी जुळायचं आहे. 1000च्या माध्यमातून जर वर्षभरात घेतलेल्या खतापासून आपले जर 5-6 हजार रुपये, 10,000, कोणाचे 20,000 जर उरत असतील तर 1,000ची किंमत राहते का? मग 1,000चा शेष घ्यायला सर्वांनी मजबूर करायला पाहिजे. आमचं लक्ष आहे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्हचं की या माध्यमातून आपल्या 150 करोड लोकांच्या पर्यंत पोचायचं आणि 100 करोड शेअर होल्डर या संस्थेचे बनवायचे. आणि ते सिद्ध होणार, कारण या संस्थेच्या फाउंडरच्या स्वरूपात सर्वस्व आपले फौजी लोक आहेत, रिटायर्ड फौजी. तुम्ही लोकांनी विश्वास केला पाहिजे संस्थेवरती, तुमच्या जवळच्या फौजीवरती, कारण फौजी कुणाचाही 1 रुपये डुबवत नाही याची आपल्याला गॅरंटी आहे. आपल्या शेतकऱ्याला सुद्धा त्याची गॅरंटी आहे, कारण त्यांचाच मुलगा आहे. आज प्रश्न उठतात, अशा संस्था भरपूर येऊन गेल्या, बऱ्याच जणांनी भरपूर काही सांगितलं, आलेली पैसा एकट्ठा केलेली पळून गेले. मला पण माहिती आहे. या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरतीच विचार केला तर जवळजवळ 600 संस्था नेटवरती दिसतात ज्यांचं रजिस्ट्रेशन नव्हतं, ज्या पैसे एकट्ठा केलेले पळून गेले. कुणाचं काय ध्येय आहे हे कुणी सांगू शकत नाही. पण आपल्या हातातून जर चांगलं काम घडत असेल तर आपण मागं करायचं आणि ज्यांनी करून गेले त्यांच्याकडे का बघायचं?
ज्यानं केलं तो भोगतील. आपल्याला चांगलं करून जायचं आहे. पैसा शेवटी परत कोणी घेऊन जातं का? मरताना गाठ बांधून दररोज तेव्हा शिराण्याला 5,000 10,000 मेलो तर घेऊन जाईन असं होणार आहे का? नाही होत. मग आपण मरताना 4 लोकांच्या तोंडातून चांगलं नाव बाहेर पडलं पाहिजे की हां एक चांगलं काम या माणसानं करून गेलेलं आहे, त्याच्यामुळं पुढच्या पिढीला चांगलं झालेलं आहे. किंवा या संस्थेचं नाव निघालं पाहिजे की एक संस्था आली मार्केटमध्ये, त्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला, आपल्या फौजी लोकांना विश्वासात घेतलं आणि त्याच्या माध्यमातून जे जे फायदे त्यांना द्यायचे ते दिले आणि चांगलं काम करून मरून गेले. शेवटी नाव कोणाचं राहणार? एक्समॅनचं राहणार की एक्समॅनाने आपल्या शेतकऱ्यांना समजलं आणि शेतकऱ्यांना घेऊन चालले. ज्या वेळेला संस्था मोठी होते त्यावेळेला शेतकऱ्यांना काही पण देऊ शकतो. या छोट्या छोट्या सोसायटीच्या माध्यमातून बँकमध्ये कन्वर्ट झालेल्या सोसायट्या आहेत. अबुदय बँक घ्या, सारस्वत बँक घ्या, लिज्जत पापडवाल्यांची बँक घ्या, अमूल प्रोडक्ट्सवाल्यांची बँक घ्या. ह्या सर्व छोट्या छोट्या सोसायट्या होत्या. आपल्या साईडला तुकाराम बँक आहे, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक आहे. ह्या सर्व छोट्या सोसायट्या मधून मोठे झालेले आहेत आणि त्याने आपल्या सभासदांना चांगला बेनिफिट दिलेला आहे. ठेवीला म्हणा कशाला पण. ही एकमेव सोसायटी आहे जी ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काम करणार आणि ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काम करताना शेतकऱ्यांचं भलं करून देणार. आपल्या एक्समॅनांना जॉब ऑफर करून द्यायचं, बिझनेसकडे वळवायचं ह्या संस्थेचं ध्येय आहे. कारण राष्ट्रपती रँक मिळून सुद्धा आपण जर अजूनही दंडा घेऊन उभं राहत असेल तर सर्वात मोठी बेइज्जती आहे आपल्या लोकांची. त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजेत. मी जास्त काय सांगत नाही. मोदी साहेबांचा एक व्हिडिओ आहे जो आपल्या संस्थेला 7 मिनिटं संबोधित केलेले आहेत. म्हणजे 28 मे 2023ला ज्या दिवशी संसद नवीन भवनचं उद्घाटन झालं त्या दिवशी मन की बातमध्ये या कार्यक्रमामध्ये त्यांनी ह्या संस्थेबद्दल 7 मिनिटं बोललेले आहेत आणि ही एकमेव संस्था आहे आणि पहिला प्रधानमंत्री आहे ज्यानं या कुठल्याही संस्थेबद्दल बोललेलं आहे. आणि असं नाही बोललेलं आहे, प्रत्यक्षात त्यांचे जिल्हाधिकारी, त्यांचे IAS ऑफिसर, त्यांचे जेवढे लिंक आहे ते सर्वजण येऊन त्याची छानबीन करून गेल्यानंतर बोललेलं आहे. आपण त्यांचे बोल थोडंसं या प्रेझेंटेशन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ आणि त्यानंतर पुढचं सेशन चालू करू. इलेक्ट्रॉनिक तरीके से उद्घाटन किया जो हर रोज 24 टन काजू को प्रोसेस करेगी और 18,000 किसानों को काजू के दाम मिल पाए इसकी व्यवस्था। 1500 से ज्यादा गिर की गाय लाए हैं, उससे सभी प्रकार के उत्पाद तो बनेंगे ही, मगर गाय के गोबर और गौमूत्र से ऑर्गेनिक खेती की शुरुआत होगी जो आने वाले दिनों में किसानों को समृद्ध भी करेगी और हमारी माँ पृथ्वी माता का रक्षण करने का भी काम करेगी। आज यहाँ पर मैं मुलाकात कर आया एक अत्याधुनिक भूमि परीक्षण की प्रयोगशाला शिवाजीराव और विकास भाई ने बनाई है जो पूरे जिले के किसानों के लिए आशीर्वाद होगी। मैंने आज शिवाजीराव को कहा है कि लेबोरेटरी तो आपने बनाई है, इसकी ऑर्गेनिक लेबोरेटरी का
का भी साथ में डाल दीजिए, भारत सरकार आपको मदद करेगी। मुझे बताया गया कि जो अब तक 1,18,000 मेंबर, इसके साथ साथ अब काजू के अलावे अनार, अंगूर, चीकू, हल्दी, प्याज, कस्टर्ड, एप्पल, केसर और आम, ये सभी किसानों को एक मंच पर लाने का काम करें, जिससे किसानों को आने वाले दिनों में अच्छा दाम मिल पाएगा। भाई बहनों, आज जब मैं यहाँ आया हूँ तब बहुत सुंदर रील की व्यवस्था देखी। 74 करोड़ लीटर का जल भंडारण करने वाले 5 तालाबों को देखा है और 80% खेती यहाँ पर ड्रिप इरिगेशन से होती। सौर ऊर्जा। धन्यवाद सर। एक प्रधानमंत्रीच्या तोंडातून हे शब्द निघणं आणि अमित शहा सारख्या आपल्या सहकारिता मंत्रालय, गृह मंत्रालयाच्या तोंडातून हे शब्द निघणं, हे संस्थेसाठी खूप मोठी गोष्ट आहे। संस्था आपल्या ठिकाणी काम करत आहे, आपल्या मेंबर्सनी विश्वासात राहायला पाहिजेत। जे पण तुम्ही व्हिडिओ बघितले आता त्याच्यामध्ये असं काही दिसलं का की कपड्याचा उद्योग आहे, चप्पलांचा किंवा बुटांचा उद्योग आहे? आपल्या शेतातला जो माल उगतो त्याच्यावरती प्रक्रिया करायची म्हटलं तर काजूसारखं प्रोसेसिंग युनिट आणि ऑर्गॅनिक शेती हेच दिसलं, हळदीसारखं प्रोसेसिंग युनिट आणि गिरगायसारखं संगोपन। म्हणजे कोणत्याही परिस्थितीत या संस्थेचं 3 वेळा खायला पोटाला जे पाहिजे तेच अन्य असल्यामुळे ही संस्था कुठेही मार खाणार नाही। आणि एक दिवस येईल की जसं पतंजलीनं आपलं रामदेव बाबांना एकट्यानं केलेलं काम पूर्ण देश विश्वास ठेवून आयुर्वेदिक दवाई खातं, त्या प्रकारेच या 2.5 करोड एक्समॅनवरती विश्वास करून 100 करोड जनता सुद्धा या देशाचं अन्न, या संस्थेचं अन्न खाईल याची गॅरंटी आम्ही घेऊन चाललोय। आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये म्हटलं तरी चालेल, 10-12 महिन्यामध्ये तुम्हाला या संस्थेची इन्फॉर्मेशन अशी द्यायची गरज पडणार नाही, तेवढ्या मोठ्या लेवलवरती काम करतोय। 28 मे 2023चं जर बघितलं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बोलतात की या संस्थेचे 18,000 सभासद आहेत आणि आज मी म्हणतो 1.5 लाख सभासद आहेत। किती महिन्यामध्ये? 25 महिन्यामध्ये। इतक्या झपाट्यानं ही संस्था ग्रोथ होत चाललेली आहे। येणाऱ्या या काळामध्ये 10 स्टेटचं जे परमिशन भेटलं तिथून सुद्धा लोक जुळत चाललेत। आपल्याला अंदमान निकोबार सुद्धा सोडायचं नाही, कारण तिथं सुद्धा लोक राहतात आणि त्यांना सुद्धा या संस्थेचा बेनिफिट करून द्यायचा आहे। गिरगायचं मानलं जातं की एक गिरगाय जर घरामध्ये असेल तर जवळजवळ 2 एकर जमीन 1 वर्षामध्ये त्याच्या जीवामृतपासून, मलमूत्रापासून किंवा शेणापासून सुपीक बनू शकते। तर शेतकऱ्यांनी गिरगाय का पाळू नये? म्हणून आपण तिथंच 1500 गिरगायचा जो गोटा केलेला आहे त्या ठिकाणी 15 लाख गिरगाय कसे होतील आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याची सबसिडीच्या स्वरूपात गव्हर्नमेंटकडून कसं पुरवलं जाईल याच्यावरती फोकस करून चाललेलं आहे। म्हणूनच अमित शहाजीने बोलले की गिरगायचं संगोपन इथं 1500चं चाललेलं आहे। फरक इतना एवढाच आहे की मार्केटमध्ये भरपूर लोक येतील, भरपूर काही सांगतील, त्यांच्यावरती विश्वास न करता आपल्या संस्थेवरती विश्वास करा, कारण कोऑपरेटिव्हमध्ये कुठलीही संस्था ॲग्रिकल्चरमध्ये फेल जात नाही, फक्त करणारी माणसं चांगली पाहिजेत। कोणाचा कसा उद्देश आहे त्याच्यापेक्षा ह्या संस्थेचा उद्देश काय हे लक्षात घेऊन या संस्थेला तुमचे परिवार, तुमचे नातेवाईक, तुमचे फौजी कोणी असतील किंवा आजूबाजूला कोणी, घराच्या आजूबाजूला जेवढे पण शेजारी आहेत त्या सर्वांना समजावून सांगा आणि या संस्थेचा शेअर्स घ्यायला सांगा। एक वेळ सभासद बनले तर त्यांच्याकडे जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर विश्वासानं इथं कॉन्ट्रीब्युशन ठेवलं पाहिजे, कारण ते कॉन्ट्रीब्युशन तुमचं बिझनेसवर लागतं। जसं काजू फॅक्टरीमध्ये काजू पाहिजे, कच्चा माल,
तो पैसा, आपला पैसा तिथं आला तर काजू कच्चा माल घेतला तर त्याला पक्क्यामध्ये कन्वर्ट करून पैसा कमवू शकतो आणि तो पैसा रिटर्न म्हणून तुम्हाला देऊ शकतो. हे गव्हर्नमेंटनं आपल्या कायदा कानूनमध्ये घालून दिलेलं आहे. प्रायव्हेट लिमिटेड नाही, याला समजून घ्या. आणि सहकारिता मंत्रालयामधून आपल्या भारत सरकारच्या मंत्रालयामधून सुद्धा खूप मोठा सपोर्ट आहे. आपल्याला तो सपोर्ट यासाठी पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळून द्यायचा असेल तर MSP फिक्स केला पाहिजेत. किती दिवस आपण डीलरांना मोठं करायचं? आपल्या शेतकऱ्याचा मुलगा एक 2 व्हीलर जरी घ्यायचं म्हटलं तर वडिलांच्याकडे 5 वर्ष रडतो, बरोबर आहे. आणि त्याच ठिकाणी ज्याच्या अंगाला झुळूक लागली नाही, मातीचा कण लागला नाही, अशा एजंटांची मुलं एकच वर्षामध्ये 50-50 लाखाच्या गाडी घेऊन फिरतात. कुणाची चूक आहे हो? आमची चूक आहे. जे मार्गदर्शन करायला आले त्यांच्यावरती विश्वास न करता परत तिकडे जर वळला तर परत आम्ही तेच करणार. त्यांना मोठं करणार, आम्ही आत्महत्या करणार. ह्या आत्महत्या शेतकऱ्यांनी का करावी? एक शेतकरी 10 परिवाराला चालविल इतकी ताकद जर शेतकऱ्यामध्ये आहे तर त्यानं का आत्महत्या करावी? जर त्यांना आत्महत्या करायची नसेल तर व्यंकटेश्वराशी जुळलं पाहिजेत. या व्यंकटेश्वराचे फायदे घेतले, व्यंकटेश्वराची कार्यप्रणाली समजून घ्यायला पाहिजेत आणि तिथून त्याचे फायदे घेऊन आपल्या घरामध्ये त्याचा फायदा पोहोचवला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात. हल्ल्याचे खानापूरचे जी माझे साथीदार आहेत सुरुवातीपासून तुमच्या घरापर्यंत पोहोचलेले, त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद बोलतो. आणि तुमचं सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या आयुष्यातला किमती समय, खूप मोलाचा समय, वेळ तुम्ही दिलात आणि माझ्यासारख्यांचे 2 शब्द शांत ऐकून घेतलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच या संस्थेवरती विश्वास ठेवून छोटी मोठी मीटिंग होतील शेतकऱ्यांच्यासाठी, त्यांना खतबिबियांचा माहिती देण्यासाठी किंवा शेताची माती परीक्षण किंवा पाणी परीक्षण करण्यासाठी जेवढी माहिती दिली जाईल ती घ्यावी ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि माझ्या वाणीला इथं विराम देतो. धन्यवाद.